कागल तालुक्यातील पिराचीवाडी इथल्या तरुण शेतकऱ्यानं स्वबळावर 3 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे। 7 किलोमीटर लांबीची ही योजना आहे। शेतीला 18 तास पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले। या योजनेमुळे गावातील डोंगराळ आणि फोंड्या माळावरील सुमारे 200 एकर शेती ओलिताखाली आणली आहे। त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून पावसाच्या शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आलेत। हे करताना मात्र या तरुणानं आपली सर्वच संपत्ती बँकांना तारण दिली आहे, हे विशेष म्हणावं लागेल। जिद्दी तरुणाच्या यशोगाथेचं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। कागल तालुक्यातील पिराचीवाडी हे गाव डोंगर माथ्यावर वसलंय। गावची लोकसंख्या सुमारे 2000च्या घरात आहे। गाव उंचावर असल्यानं 2 पिण्याच्या पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्यानं ग्रामस्थांची तहान भागवू शकल्या नाहीत। गावात 300 एकर शेतजमीन आहे। पावसावर शेती अवलंबून असल्यानं सुगीनंतर गावातील कर्ती मंडळी हमालीच्या निमित्तानं शहराचा रस्ता धरत असत। साखर कारखान्यात हमालीचं काम करून ही मंडळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत। अशाच एका कुटुंबात सुभाष पांडुरंग भोसले यांचा जन्म झाला। गावातील लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल लहानपणापासून पाहत असलेल्या सुभाषनं गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला। त्यातून श्री गहिनीनाथ पाणीपुरवठा योजना उदयास आली। कसबा वाळवेतील दूधगंगा नदीपात्रातून पिराचीवाडी गावापर्यंत 7 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली। 3 टप्पे करून गावातील शेतीमध्ये पाणी आणलं। त्यासाठी दूधगंगा नदीपात्रात 30 अश्वशक्तीच्या 2 मोटारी बसवण्यात आल्या। 3 किलोमीटरवर एका विहिरीत हे पाणी सोडण्यात आले। या विहिरीतून 30 अश्वशक्तीच्या 3 मोटारींच्या सहाय्यानं 2 किलोमीटर अंतरावर पाणी नेण्यात आले। या ठिकाणी सिमेंटची टाकी बांधून पुन्हा 25 अश्वशक्तीच्या 4 मोटारींच्या सहाय्यानं हे पाणी शेतात नेल्याचं भोसले यांनी सांगितलं। माझ्या लहानपणापासून मी गावातील पाण्यासाठी होणारे लोकांचे हाल पाहत होतो। त्यामुळे मला गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती। त्यानंतर मी स्वतःचे सर्व हे देऊन लोकांना 200 एकर शेतीसाठी पाणी दिले आहे। भविष्यात 200 एकरापेक्षा शिल्लक जी 100-150 एकर जमीन आहे, यासाठी सर्व लोकांना ठिबक सिंचनद्वारे पाणी देऊन ही सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील। पाणी योजनेसाठी 3 कोटी रुपयांचा खर्च आलाय। ही योजना दिवसभर सुरू राहावी यासाठी थेट विजेची जोडणी करण्यात आली आहे। या योजनेच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवर टाकलेला नाही। आपली वडिलोपार्जित जमीन, घर आणि दागिने बँकेत गहाण टाकून रक्कम उभी केली आहे। या योजनेतून 200 एकर शेती ओलिताखाली आली आहे। सर्वांना वेळेत मुबलक पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे पिकंही चांगली आहेत। हमालीच्या माध्यमातून साखरेची पोती उचलणारे शेतकरी आता ऊस पिकवू लागलेत। या योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत झाल्याचं भोसले यांनी नमूद केलं। ह्या गावाला पिण्याच्या पाण्याची दुर्लभ्य आहे। सदर गावासाठी पिण्याच्या पाण्याची योजना नसल्यामुळे आपण शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कसबा वाळवे येथून श्री गहिनीनाथ पाणीपुरवठा संस्था ही स्थापन करून 2012 साली या संस्थेची स्थापना करून 2015 मध्ये या संस्थेचे पाणी आपण गावामध्ये आणलेले आहे। सदर योजनेमुळे 200 एकर क्षेत्र ओलिताखाली आले असून योजनेसाठी कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन तारण न घेता आम्ही स्वतः आमच्या घरची व माझी स्वतःची सर्व जमीन तारण देऊन संस्थेसाठी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून ही योजना कार्यान्वित केली आहे। सदर योजनेमुळे गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास फार मोठी मदत झाली आहे। सुभाष भोसले आता पिराचीवाडी गावचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत। गावची उर्वरित 100 एकर जमीन ठिबक सिंचनच्या माध्यमातून ओलिताखाली आणण्याचा त्यांचा मानस आहे। एका तरुणानं जर मनावर घेतलं तर तो काय करू शकतो याचं श्री गहिनीनाथ पाणीपुरवठा संस्था जिवंत उदाहरण म्हणावं लागेल।